पंचास्तिका संग्रहामध्ये जयसेनाचार्यांची 53 नंबर गाथा आहे. अमृतचंद्राचार्यांची 47 नंबरची गाथा आहे. नाणं धनं च कुवदी धनिणं जहणाणिणं च दुविधेयं भण्णन्तितः पुदत्तं एयत्तं चावितच्चण्णुं अथ निश्चयेन भेद अभेद उदाहरणं कथ्यते. काय सांगायला लागलेत? निश्चयाने भेदाचं आणि अभेदाचं उदाहरण देत आहेत. निश्चयने से भेद और अभेद के उदाहरण कहते हैं. काय प्रकरण चाललंय मागच्या 2 गाथेमध्ये की द्रव्य आणि गुण हे कथनचित भिन्न रूप आहेत, सर्वथा भेद त्यांच्यामध्ये नाही. तर गाथेचा अर्थ कसा घेतला होता? जिस प्रकार ज्ञान और धन पुरुष को ज्ञानी और धनी करते हैं. 89 पानावर आहे अर्थ हिंदीमध्ये. गाथार्थ लिहिले ना. जिस प्रकार ज्ञान और धन पुरुष को ज्ञानी और धनी करते हैं, ऐसा 2 प्रकार से कहा जाता है. उसी प्रकार तत्वज्ञ भी पृथकत्व और एकत्व 2 रूप से कहा जाता है. म्हणजे तत्वज्ञांच्या द्वारे असं म्हणायचं. तत्वज्ञ पृथकत्व आणि एकत्व असे 2 भेद सांगतात. मग ते आपण काल बघितलं होतं की जे अभेद आहे त्याच्यामध्ये सुद्धा भेद करून त्याचं विशेषण केलं तर ज्ञानी असं म्हणलं जातं. जे अभेद आहे ते ज्ञानी असं व्यपदेश केला जातो. आणि जे भेदरूप आहे जसं की धन सर्वथा जीवापासून भिन्न आहे, मग त्याच्याद्वारे जीवाचं लक्षण करत असताना विशेषण करत असताना धनी असं म्हणलं. तर ते उपचरित असद्भूत व्यवहारण्याचं कथन झालं. जयसेनाचार्यांची टीका बघू. काय सांगितलं होतं कालचं थोडंसं रिवाईज करा कोणाला माहीत असेल तर. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे ह्या गाथेतून की जसं एखादी भेदरूप वस्तू आहे त्याच्याद्वारे तुम्ही त्या द्रव्याचं विशेषण करता किंवा त्या द्रव्याला लक्ष करता. जसं की धनी असं म्हणत असताना धन हे भिन्न आहे सर्वथा, पण तरीसुद्धा त्याच्याद्वारे जीवाला किंवा त्या वस्तूला व्यक्तीला आपण ओळखतो धनी असं म्हणून. मग जसं पृथक असणाऱ्या वस्तूच्या द्वारे जीवाला लक्ष केलं गेलं त्याप्रमाणेच एकत्व असणाऱ्या त्या गुणांच्या द्वारे किंवा त्या काय स्पेशालिटीच्या द्वारे सुद्धा द्रव्याला लक्षित केलं जाऊ शकतं. म्हणजे सगळ्याच्याद्वारे थोडक्यामध्ये तुम्हाला द्रव्य दाखवायचं आहे की त्यांनी सहित आहे असं. मग कुठल्या न्यायाने सांगणार आहे त्यानुसार ते कथन समजून घ्यायचं. सर्वथा धनाशी तुम्ही सर्वथा भेदरूप आहे का अभेदरूप आहे सांगा. धनाशी अभेदरूप झाला होय लगेच. धनाशी भेदरूप आहे. चला द्या धन मला सगळं. सर्वथा भेदरूप आहे ना तुमचं, नाही ना ते. मग सगळं देऊन टाका धन. कुठं त्याच्याशी कसं आपण अभेद झालोय ते पण कळत नाही आहे. म्हणजे जी वेगळी वस्तू आहे त्याला पण आपण मी असं जाणतोय. काल आपण सगळ्या वस्तूंना लावून बघितलं होतं. सगळ्या वस्तूंमध्ये आपण मध्ये एका प्रवचनात सांगितलं होतं की जिवंत बघतो म्हणले. कुठलीही घरातली वस्तू आहे त्याला काय तुटलं फुटलं काहीतरी घाण झालं आपल्याला जास्त त्रास होतो. त्या वस्तूला तर काय होणार नाही आहे, वेदना नाही आहे त्याच्यामध्ये, संवेदना. पण त्या वस्तूमध्ये असणारे आपले प्राण आपण त्याचे तोतलेले असतात ना, त्यामुळे त्या सगळ्या वस्तूंमध्ये आपण जीव बघतोय, त्याला जिवंत केलं आहे म्हणले. आणि त्यामुळं त्या वस्तूंचं काय झालं तर आपल्याला आपलं अस्तित्वच डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं. म्हणून तिथं सांगितलं की जिथं आहे तिथं बघत नाही आहे जीवाला, जीवाचं अस्तित्व. बहिरंगातल्या सगळ्या द्रव्यांमध्ये आपण जोडतोय तर तिथं त्यामुळं संसारामध्ये वृद्धी होत आहे, दुःखामध्ये वृद्धी होत आहे. बाहेर माझं कोणीही नाही, परद्रव्य परभाव सगळे माझ्यापासून भिन्न आहेत. मग जसं त्या धनानी धनी झाला तसं वेगळं उदाहरण सांगा अजून मला. उपचरित असद्भूत व्यवहार न्यायाने तुम्ही विशेषण करता जीवाचं. अजून उदाहरण सांगा बघू सोनाली. आता जीवाचं लक्षण करायचंय ना, धनी जीव असं त्यांनी केलं होतं. तसं अजून दुसरी उदाहरण कुठली? मुलामुळं आम्ही आई वडील झालो. बरं,
माझी, आता तुम्ही तुमचं विशेषण करायचं आहे ना ते, मग मी आई असं म्हणताय का? बरं ठीक आहे. अजून रागी म्हणताना ते आपली पर्याय आहे ना. हे धन कसं सर्वथा वेगळं द्रव्य असताना त्याच्याद्वारे मी माझं ओळख करतोय, धनी जीव. मग तसं म्हणून तर म्हणलं ना, उच्चरित असद्भुत व्यवहारने समजलं की तर लावता येते. बघितलं होतं आपण, एक शॉर्टमध्ये सांगते फक्त. दिसतंय का बोर्ड? काय घेतलं होतं? सद्भुत व्यवहारने आणि असद्भुत व्यवहारने मी घेतलं होतं ना. कोण कोण नवीन आहे त्यांच्यासाठी. सद्भुतमध्ये 2 भेद काय केलं? अनुपचरित आणि उपचरित. अनुपचरित मध्ये काय सांगत असतो? माझं ज्ञानगुण, ज्ञानगुण माझा, दर्शन गुण माझा, असं भेद करून जेव्हा सांगणार भेदामध्ये, त्यावेळेस ते अनुपचरित सद्भुत व्यवहारने झाला. आणि उपचरितमध्ये काय घेणार? त्या ज्ञानगुणाची किंवा त्या एका गुणाची पर्याय उपचाराने ते मी आहे, माझं आहे असं म्हणलं जातं. त्यामुळे इथं काय येणार उदाहरण? माझा क्रोध किंवा माझी अल्पज्ञ पर्याय, कुठलाही असं मी पर्याय एक समयवरती. त्यामुळं राग तुम्ही म्हणला ना तर ते इथं येणार. माझा राग किंवा मी रागी, मी द्वेषी, ते इथं येणार. आपल्याला संबंध कुठला दाखवायचा? आता इथला दाखवायचा. हे झालं अनुपचरित असद्भुत व्यवहारने. आणि मी देही म्हणजे देह वाला मी असं म्हणत असताना अनुपचरित असद्भुत व्यवहारने येणार. आता इथं उपचरित असद्भुत मध्ये सगळ्यात खोटा नाही आहे हा. दिसतंय का बोर्डवरचं? प्रगट म्हणजे आता हे पण प्रगटच आहे की. हा, प्रदेशाच्या अपेक्षेने जे सर्वथा वेगळं आहे आणि त्याच्याद्वारे आपण आपली ओळख करतोय, तर ते झालं उपचरित असद्भुत व्यवहारने. मग इथं त्यांनी उदाहरण दिलेलं धनी आहे. मग मी तुम्हाला विचारलंय असे अजून मला उदाहरण द्या. आई म्हणलं तर ठीक आहे, हे आई पण येत आहे, कारण परद्रव्याच्या अपेक्षेने तुम्ही स्वतःचा संबंध लावताय. किंवा माझी मुलं, मुलांची मी आई असं म्हणत असताना ते इथे येणार. अजून काय येणार तिथं? अजून कोणाचं काय नाहीच आहे दिसतंय, सगळे निर्विकल्प आहात. मी इंजिनियर. इंजिनियर म्हटल्यावर आता कुठे येणार सांगा? आता ती माझा क्रोध लावले तिथे. म्हणजे ती पर्याय आपली आहे ना, ज्ञानाची पर्याय घेतला तर इथे येणार आहे. डिग्री पेपरच्या द्वारे तुम्ही म्हणला स्वतःला जर मी क्वालिफाईड आहे, मी इंजिनियर आहे, हे ह्याच्यावरून मी माझं ओळख करतो, तर ते ठीक आहे, इथं येईल. त्या पासिंग सर्टिफिकेट वगैरे असतात त्याच्यावरून. करेक्ट. गाडीवाला मी. अजून काय? कोणाला काय सुचना का? काय उदाहरणं किती भेटली होती आपण आता? उपचरित असद्भुत विसरून गेलाय का काय? सगळं स्वतःपासून वेगळंच करून टाकलंय सर्वथा. म्हणजे ते जीवामध्ये नाहीच या अपेक्षेने बघतोय का आपण? काय येणार अजून यांच्यामध्ये उदाहरण? तुम्हाला घरचा अभ्यास मग आता मला उद्या सांगायचं याच्यात अजून उदाहरणं काय काय येणार उपचरित असद्भुतमध्ये. आणि आता त्यांनी लावलेलं उदाहरण इथं कुठं लावायचं? ज्ञानीजीव. ज्ञानीजीव कुठं लावायचं इथं? काल सांगितलं होतं सोनाली. नाही मग नाही, आता 4 सांगू नका मला. ज्ञानीजीव कुठे येणार? जीवाचा कोण घेतला? ज्ञान म्हटल्यावरती, ज्ञान हे म्हटल्यावरती उपचरित सद्भूत मध्ये जाणार ना? नाही, अभेद वृत्तीमध्ये येते. हा, निश्चय नाही. तो इथं व्यवहार नाही चालू आहे आमचा, लगेच 4 मध्येच अडकलाय तुम्ही. ज्ञानीजीव हे निश्चय नाही असं कथन आहे, ह्याच्यामध्ये येणारच नाही ते. कारण ज्ञान हा गुण घेऊन त्याच्याद्वारे अखंड द्रव्य दाखवले, त्यामुळे तो निश्चय नाही झाला. आणि जेव्हा ज्ञानी म्हणत असताना जर अल्पज्ञानी, पूर्ण ज्ञानी, केवळ ज्ञानी असं म्हटलं तर इथे येईल उपचरित सद्भूत व्यवहार नाही. पण आपण
अखंड ते द्रव्य दाखवतोय त्या गुणाच्या द्वारे. त्यामुळे ते अभिद्वृत्ती म्हणजे निश्चयण्याचा विषय येणार. आणि पर्यायाकडून जर द्रव्य दाखवत असला तर मग ते उच्चरित सद्भूतमध्ये येणार किंवा अभेदोच्चारामध्ये येणार. बरोबर. शास्त्र घेऊन बसा सुनीता काकी. तर आज जयसेनाच्या यांची टीका वाचू. थोडंसं कालचं मी रिवाईज करत होते ना. काय सांगितलं होतं, 4 गोष्टी काय काय घेतल्या होत्या. धनाच्या 4 गोष्टी वेगळ्या आणि जीवाच्या 4 चतुष्टय वेगळे वेगळे. कुठले सांगितले होते? धनाचं भिन्न अस्तित्व आहे, धनाचा भिन्न आकार आहे, धनाचं भिन्न संख्या आहे. आकार म्हणजे संस्थान. काय काय? धनाचं अस्तित्व भिन्न आहे, धनाचा आकार भिन्न आहे, धनाची संख्या भिन्न आहे आणि विषय म्हणजे आधार. धनाचा आधार भिन्न आहे. आणि हेच 4 गोष्टी जीवाकडे लावायच्या. जीवाचं अस्तित्व भिन्न आहे, जीवाचा आकार भिन्न आहे, जीवाची संख्या भिन्न आहे आणि जीवाचं आधार म्हणजे विषय भिन्न आहे. म्हणजे किती सगळ्या रीतीने आपल्याला आपला विषय दाखवायला लागले. आपण सगळ्याच्या द्वारे त्या पराशी अटॅच झालं. किती प्रकाराने तोडावं लागतंय आपल्याला जीवाला. माझं अस्तित्व वेगळं आहे, तुझं अस्तित्व या परद्रव्यामध्ये नाही, परव्यक्तीमध्ये नाही, तुझ्या मुलामध्ये तुझं अस्तित्व नाही असं सांगतायत आचार्य. ज्याच्याशी तुम्ही एकरूप होऊन गेलाय त्या धनात तुझं अस्तित्व नाही. पहिला असं तोडलं. नंतर तुम्हाला समजलं नाही तर सांगितलं धनाचं आकार वेगळा आहे बघ, तुझा आकार वेगळा आहे, त्याचं संस्थान वेगळं आहे, तुझं संस्थान वेगळं आहे. त्याच्यामध्ये काहीतरी संस्थानात फेरबदल होऊ शकतो. तुझं संस्थान आहे ते स्वदेह प्रमाणच आहे असं करून संस्थानाकडून दाखवलं. परत पुढं संख्या म्हणत असताना धनाची संख्या आणि जीवाची संख्या किंवा असं अनेक प्रकारांनी त्यांनी अजून घेतले. बरं का, मी अजून एक उदाहरण सांगते तुम्हाला. त्यात त्यांनी घेतलेलं काय की जीवाचं शब्दाच्या द्वारे धन हे शब्द भिन्न आहेत आणि जीव हे शब्द भिन्न आहेत. शब्दाच्या द्वारे सुद्धा तू म्हणजे संज्ञा म्हणतो आपण त्यापेक्षाने संज्ञा नाव हे त्याचं भिन्न आहे, तुझं भिन्न आहे. पुढं आकार संख्या झाली आणि शेवटी आधार. मग त्या धनाचा आधार कोण आहे हो? धनाचा आधार कोण? उद्गल द्रव्य किंवा जड ते त्याचं द्रव्य. आणि जीवाचा आधार कोण आहे? माझा आत्मा, मी स्वतः किंवा माझे अनंत गुण याच्या आधारे मी राहतोय किंवा माझ्या आधारे हे अनंत गुण राहत आहेत. त्यामुळं जीवाचा आधार वेगळा आहे, परद्रव्याचा आधार वेगळा आहे. 2 जीव जरी म्हणलो आपण तरी सुद्धा त्यांचा आधार भिन्न भिन्न आहे. मी कुणाचाही आधार नाही आणि कोणी माझा आधार नाही. सगळ्या रीतीने तोडून भेदविज्ञान करून दाखवत आहेत. मग त्याच्याद्वारे आपण सगळीकडनं शेवटी जायचं स्वतःपर्यंत हे शिकवायला लागलं की तू जिथं जिथं आपलं एकत्व जोडलेलं आहे तिथून स्वतःला वेगळं करून पहा, त्याचं भिन्नत्व जाण, तर तुला स्वतःचं अस्तित्व सुद्धा जाणीवेत येईल. म्हणून काल वाचलो होतो आपण की भिन्न अस्तित्ववाले, भिन्न आकारवाले, भिन्न संख्यायुक्त आणि भिन्न विषय असणारे ते धन, त्याच्यापासून जीवाचं अस्तित्व भिन्न आहे, जीवाचा आकार भिन्न आहे, जीवाचं संख्या भिन्न आहे आणि विषय भिन्न आहे. मग अशा भिन्न विषय आदीमध्ये स्थित असलेल्या पुरुषाला धनी असं नाव दिलं जातं पृथक असताना सुद्धा. म्हणजे धन हे जीवापासून पृथक आहे तरी सुद्धा त्याला त्याचं तसं नामकरण केलं जातं. आणि जेव्हा ज्ञानाच्या विषयामध्ये आलो त्यावेळेस ज्ञानाचं अस्तित्व भिन्न आहे. कसं? अभिन्न आहे. भिन्न कुठे आहे ज्ञानाचं अस्तित्व? मायापासून ज्ञान वेगळं आहे का? मानलं वेगळं तर वैशेषिक मतात जाऊ आपण, कारण त्यांनी जीव वेगळा असतो आणि ज्ञान वेगळं असतं असं मानलं. आणि बाहेरून येऊन ते ज्ञान जोडलं जातं जीवाला, तर असं नाही. मग अभिन्न अस्तित्ववाला, अभिन्न आकारवाला, अभिन्न संख्यायुक्त, अभिन्न विषयामध्ये स्थित अशा ज्ञानाने अभिन्न अस्तित्ववाल्या, अभिन्न आकाराच्या, अभिन्न संख्यायुक्त, अभिन्न विषयामध्ये स्थित अशा पुरुषाला ज्ञानी असं नाव दिलं जातं एकत्व असतानाही. समजलं म्हणा? षटकारक म्हणाल नाही तर मग ते 4 गोष्टीचे चतुष्टय म्हणतोय ना आपण, याच्याद्वारे दाखवलंय. फक्त भिन्न पक्षात सुद्धा तसं होतं नाव आणि अभिन्न पक्षामध्ये सुद्धा होऊ शकतं.
म्हणून काय त्याच्याद्वारे तुम्ही सर्वथा भेद आहे असं सिद्ध करू शकत नाही, हे दाखवायचं. जेथे द्रव्याचे भेदाद्वारे व्यपदेशादी असतात तेथे पृथक्त्व असते आणि जेथे द्रव्याचे अभेदाद्वारे व्यपदेशादी असतात तेथे एकत्व असते. काय म्हणते वाक्य? भेदाच्या द्वारे जिथं व्यपदेश अधिक म्हणजे हे जे व्यपदेश स्थान हां तर ते केले जातात तर तिथं पृथक्त्व असतं आणि जिथं अभेदाच्या द्वारे म्हणजे ज्ञान दर्शन आनंद वगैरे हे अभेद असताना त्याच्याद्वारे व्यपदेश केला जातो जीवाचा तर तेथे एकत्व असते. दोन प्रकारचे लक्षण कुठले सांगितले हो न्यायदीपिकेमध्ये? लक्षणाचे दोन भेद कुठले? कोण आहे न्यायदीपिका? आत्मभूत लक्षण आणि अनात्मभूत लक्षण आहे. बरोबर. आता ज्ञानी जीव म्हणताना आत्मभूत का अनात्मभूत? आत्मभूत लक्षण. आणि अनात्मभूत मध्ये उदाहरण? माझी घर, माझी हे सगळं अनात्मभूत इधर आया ना आहे. अभी हमारा धनी जीव. धनी जीव हे जीवाचं अनात्मभूत लक्षण आहे. मग सांगा संबंध कुठला असतो त्यांच्यामध्ये? जिथं आत्मभूत संबंध असतो तिथं कुठला, जिथं आत्मभूत लक्षण असतं तिथं कुठला संबंध असतो आणि अनात्मभूत संबंध असतो तिथं अनात्मभूत लक्षण असतं तिथं कुठला संबंध असतो? तिथंच लो आपण तादात्म्य संबंध असतो आत्मभूत लक्षण. लावलं होतं मागं आपण एकदा. ह्या सगळ्यांमध्ये कुठला संबंध आहे चारीमध्ये? आत्मभूत लक्षण मध्ये तादात्म्य संबंध असतो ना. आत्मभूत मध्ये बरोबर आहे तादात्म्य संबंध असतो. आणि जेव्हा इकडे लावतो त्यावेळेस तिथं अनात्मभूत लक्षण दाखवत असताना काय संयोग म्हणा, ज्ञेय न्यायक म्हणा, निमित्त नैमित्तिक म्हणा, हे सगळं वेगळं द्रव्यामध्ये. आता एका द्रव्यात घडू नका, जेव्हा निमित्त म्हणतो त्यावेळेस तिथं परद्रव्य दाखवतो, मग त्या रूपाने संबंध आहे. मग आता हे चारीमध्ये संबंध दाखवलं होतं लिहून मागच्या वेळी. सांगा कुठला संबंध आहे पहिल्यामध्ये? जेव्हा अनुपचरित सद्भुत व्यवहारने घेतो कुठला संबंध आहे? तादात्म्य संबंधच असतो ना तिथे. कुठलं तादात्म्य? इथं कुठला? हा नित्य तादात्म्य संबंध असतो. हा नित्य तादात्म्य संबंध. इथं अनित्य तादात्म्य संबंध असतो. का बरं अनित्य तादात्म्य? इथं नित्य का बरं? कारण तिथं गुण घेतलेत. गुण हे नित्य सतत बरोबरच असतात आणि क्रोध वगैरे हा थोड्या काळासाठी असतो, परत तो कायम राहत नाही जीवाबरोबर. कुठलीही पर्याय आहे ती अनित्य असते, त्यामुळं जीवाशी पर्यायाचा अनित्य रूपाने संबंध असतो. पण तरी सुद्धा त्याला ती पर्याय तदात्मरूप असते, तत्रूप असते जीवाशी. असं वेगळं काढून दाखवू शकत नाही आपली क्रोध पर्याय, अल्पज्ञ पर्याय वगैरे. त्यामुळे इथे सांगितलं जीवाचा किंवा जीवाशी पर्यायाचा अनित्य तादात्म्य संबंध असतो. आणि गुण जे असतात ते कुठल्याही गतीत गेला, कुठल्याही अवस्थेत असला तरी सुद्धा ते गुण त्याच्याशी नित्य रूपाने एकरूप तद्रूप आहेत, तदात्मरूप तत् आत्मरूप आहेत, म्हणून त्यांना म्हणलं नित्य तादात्म्य. पुढे इथं कोण नवीन सांगा कुठलाही संबंध? एक क्षेत्राव का संबंध? एक क्षेत्रावगा हा संबंध आहे. आणि काय सांगितलं आता? संयोग संबंध म्हणा किंवा संयोग संबंध म्हणा किंवा न्यायक संबंध म्हणा किंवा निमित्त रूपाने असणारे ते द्रव्य सगळे परद्रव्यामध्ये लावत असताना बरं का. एका द्रव्यात सुद्धा निमित्त आपणच निमित्त आहे, आपणच नैमित्तिक आहे असं पण घटवलं जातं. पण जेव्हा भेद करून सांगतो त्यावेळेस तिथं सांगितलं की हे परद्रव्य निमित्त आहे असं आपण म्हटलं जातं. जसं घट कोण बनवला? कुंभकाराने. मग घटाचं उपादान तर मिट्टी आहे, माती आहे तिथं, पण निमित्त रूपाने तो
कुंभार आहे. मग असं जेव्हा निमित्त नैमित्तिक दोन द्रव्यातक सांगवतो त्यावेळी सुद्धा तिथं तो संबंध घटला जाऊ शकतो. हे सगळं शब्दामध्ये शिकायसाठी नाही, उतरवायसाठी आहे आपल्यामध्ये. जेव्हा तुम्ही परद्रव्याकडे बघून असं म्हणता ना ह्याच्यामुळं मला दुःख झालं, कुठं गेला सांगा, कुठल्या नयात गेलो. उपचरित सद्भूत व्यवहार नयात म्हणजे सगळ्यात खोटा नय आहे हा. आणि मग त्याच्याद्वारे म्हणतोय काय, त्यांनी मला दुःख दिलं, यांनी मला सुखी केलं, यांनी मला वाढवलं, मला चांगलं केलं, वाईट केलं. हे सगळं आपण कोणाकडं लावतोय? दुसऱ्याकडं. सगळीकडे उपादान बघायला पाहिजे. तर आम्हा नेहमी म्हणतात ना, जिथं आपण माझं बघतोय ना, चूक माझा दोष बघतोय, तर तिथं आपल्यात सुधारणा होणार किंवा ते दोष नष्ट होणार. किंवा आणि समजा आता कोणतरी असा प्रसंग झाला की एका सूनबाईला सासूबाईचा त्रास होतो किंवा जाऊबाईचा त्रास होतो. आता ती काय करणार? नाही, एका घरात राहतायत आणि तिथं सासूबाईचं किंवा जाऊबाईचं त्रास व्हायला लागलं त्या नवीन मुलीला किंवा त्या बायकोला, नवीन आलेल्या सुनेला. तर ती काय करणार? इथं राहायला नको, वेगळं राहायला पाहिजे असं म्हणून दूर जाणार. मग दूर गेल्यावर आम्हा सांगतात, तुमचे जर संबंध असतील, कर्म असतील, तर इथं राहून फेडा, नाहीतर दूर जावा. फेडावं तर लागणारच, फक्त इथं या रूपाने फेडावं लागणार होतं. बाहेर गेल्यावर तर अजून वेगळ्या प्रकाराने कुठल्या रूपाने फेडावं लागेल. म्हणून उलट आम्हा म्हणतात काय, निंदकाचे घर असावे शेजारी. जवळ असावा तो माणूस, त्याच्या निमित्तामध्ये भरपूर निर्जरा होती. जसं ते त्या मुनिराजांना आलेला तो वाघ, ती वाघीण किंवा ते कोल्हीण खायला आली. कुठं पळाले मुनी? माहित होतं ना मुनींना त्या जंगलामध्ये हिंस्त्र पशु असतात. का जवळ जायचं त्यांच्या? मग तिथं जाऊन का साधना करायची? कारण जितकी प्रतिकूलता असते त्या समयात जेवढी स्थिरता आपली राहील ना, तेवढी निर्जरा अधिक असते. सहज त्यांनी समजण्यासारखी गोष्ट आहे. त्यांच्या उदाहरणावरनं आपण आपल्यावर लावून घ्यायचं. शरीरात रोग झाल्यावर किती ठिकाणी पळून पळून तो रोग दूर करायला जातो. या डॉक्टरकडे, त्या औषधाकडं, ते ट्रीटमेंट कर, हे ट्रीटमेंट, सगळीकडनं ते कुठंतरी रोग दूर व्हावा म्हणजे मला दुःख कमी होईल. पण तिथं वास्तविक म्हणले ना, रोगाचं दुःख कमी आहे तुम्हाला, पण मला झालंय ही भावना आहे ना, ती जास्त दुःखी करते. मग त्या भावनेला दूर करा, तुमचं पाप दूर करा, तर कुठला रोग तुम्हाला त्रास देणार? म्हणून आपण दूर करायला जातोय निमित्ताला. पण उपादान माझं आहे हे बघितलं तर होईल ते पण कमी तुम्हाला. पण आपलं लक्ष सगळं त्या पराकडं आहे, त्या शरीराकडं आहे, त्या बाहेरच्या प्रतिकूलतेकडं आहे. पण एवढंच आपल्यामध्ये खूणगाठ करून ठेवा, सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे हे समजतं आहे आपल्याला. प्रत्येकाचं फक्त व्ह्यू वेगळा आहे, फक्त बाहेरचं निमित्त वेगळं आहे. तुम्ही तुमच्या त्या काय म्हणायचं प्रतिकूल व्यक्तीपासून, वस्तूपासून, त्या प्रसंगापासून जेवढं दूर जात आहे ना, तेवढं सांगितलं ते काय म्हणायचं, अजून त्याचं कर्म वाढलं म्हणा. नाही ते सांगायला काय, इथं एका मनुष्याने, एका स्त्रीने काय केलं की घरातल्यांचा त्रास व्हायला लागला किंवा नको त्या ठिकाणी लग्न झालं म्हणल्यावर तिला फार आकुलता झाली, तिने आत्महत्या केली. आता मला सांगा, इथले सगळे संयोग बदलून कुठं गेली? नरकात. इथल्या जीवांचा त्रास होत होता तिला. आता सांगा, चांगल्या सुखात आहे का दुःखात आहे? काय प्रज्ञा? कुठं? सासरी असताना सासरच्यांचा त्रास होतो किंवा त्यांचे थिंकिंग, त्यांचे कन्सेप्ट वेगळे, सगळे आपले वेगळे, म्हणून त्यांच्यापासून दूर पळालो. आता सांग, तिथं बेंगलोरमध्ये असताना आपल्याला किती अनुकूलता. म्हणजे जेवढं इथं असताना आपल्याला त्या प्रसंगांना फेस करावं लागणार ना, त्याच्यापेक्षा सुद्धा भयंकर प्रसंगांमध्ये जाणार आपण. कारण कर्म तुमचे आहेत आणि कर्म फेडावं तर लागणारच, फक्त निमित्त वेगळं मिळणार. जसं मागं काय उदाहरण सांगितलं होतं त्यांनी की ते दिव्यध्वनीत फिरलेलं जे असतं ना, ते कधी बदलत नाही, तसंच होणार. पण तरीसुद्धा द्वारका जळणारे कळलं कोणाकडनं? द्विपायन मुनींकडनं. मग त्यावेळेस द्विपायन अजून घरात होते, गृहस्थदशेमध्ये होते, आणि हे वाक्य कळलं त्यांना की सगळ्या गृहस्थ लिंगाचा त्याग करून टाकला, त्या नगरीचा त्याग करून टाकला आणि दीक्षा घेऊन विहार करून गेले की या नगरीतच मी राहणार नाही तर कशी काय जळेल आणि मी कसं काय जाळणार, मी मुनी झालो तर. या भावनेनी ते दूर गेले त्या द्वारकेपासून.
पण निमित्त त्यांचंच होणार होतं ना. आणि दिव्यध्वनी तर खोटी ठरत नसती. फक्त दिव्यध्वनी जसं होणार होतं तसंच सांगितलंय, ह्यांनी ग्रहण केलं नाही तसं. म्हणजे ॲक्च्युली दिव्यध्वनी जर स्पष्ट सगळं सांगितले असते ना की बाहेर दारू पडणार आहे, त्या दारूच्या निमित्तात राजकुमार सगळे मदोन्मत्त होणार आहे, त्यांच्याकडून त्या मुनींचा अपमान होणार आहे आणि त्या मुनींना क्रोध येणार आहे. म्हणजे आपण तिकडं बघायला जात नाही ना की त्यांचं आपण काय करतो. त्यांनी काय करायला गेलं द्विपायांनी की मी दूर झालो तर होणारच नाही हे, पण ॲक्च्युली तसंच होणार होतं. घरात त्या द्वारकेत राहिलेलं असताना त्यांच्याकडनं जळणार नव्हतं, बाहेर जाणार होते, बाहेरून येणार होते आणि मग तिथं असताना त्या नगरात दारू नसणार तर बाहेरच्या दारूच्या निमित्तात ती द्वारका जळणार होती. मग लोकांना काय वाटलं, द्वारका जळू नये म्हणून दारू बाहेर नेऊन टाकली होती, पण बाहेरच पडायची होती, तिथूनच त्या नगरीचा नाश व्हायचा होता. सगळं हे काय तुम्हाला इन डिटेल सांगणार का तिथं भगवान बसून? पण एवढं स्वीकार करायला पाहिजे की जे काय दिव्यध्वनीत सांगितलेलं आहे ते खरं होणार आहे. मग आपल्यामध्ये आपण काय सुधारणा करू शकतो तेवढं करायचं आहे, बाकीचं तर आपण विधिलिखित बदलू शकत नाही. तुम्हाला कोण जसं काय सांगितलं त्या औरंगजेबला कोणीतरी सांगितलं का दिसलं त्या भामंडलच्या आरशामध्ये की हा पुढच्या जन्मामध्ये डुक्कर होणार आहे. आणि मग त्यांनी काय केलं, नाहीच हे सगळं खोटं सांगतंय म्हणून त्यांनी त्या निमित्ताला फोडून टाकलं. त्या भामंडलसारखं ते काहीतरी आरसा होता तो, त्याच्यात त्याला त्याचं भविष्य दिसलं तर आरसा फोडला. आरसा फोडल्यावर भविष्य बदलणार आहे का ना. श्रेणिकाला सांगितलं दिव्यध्वनीमध्ये की नरकात जाणार आहे, भावी भव ह्याचा नारकी आहे. चेलनेनी जाऊन त्या महावीर भगवंतांसमोर विनंती केली की तुम्ही ह्याच्यातून मला काहीतरी सुटकेचा मार्ग सांगा, त्यांना इतकं दुःख नको. का होती ना आसक्ती, मोह होता श्रेणिकाशी, बायको होती त्याची शेवटी. सम्यक दृष्टी असली तरी सुद्धा चारित्र्यमोहाच्या निमित्तामध्ये होता अनुराग थोडासा तिथं. त्यामुळं त्यांना सम्यक दृष्टीला नाही तरी त्या परद्रव्याच्या परजीवाच्या विषयी थोडी अनुकंपा असते. आणि मग त्यावेळेस ती जाऊन म्हणाली की त्यांना नरकाला जायला नको, असं काहीतरी उपाय सांगा. त्यावेळेस भगवंतांनी काय सांगितलं, असंच होणार आहे, याला कोणी बदलू शकणार नाही. पण तरी सुद्धा ती म्हणती की नाही मला तुम्ही उपाय सांगा, मी करून बघते प्रयत्न. मग त्यावेळी सांगितलं भगवंतांनी 3 गोष्टी सांगितल्या होत्या. मागं गोष्ट सांगितली, सांगा काय झालं होतं. 3 प्रकारे त्यांनी तिला समजवलं. जसं की जेव्हा कळलं दिव्यध्वनीमध्ये की श्रेणीत नरकगामी होणार आहे म्हटल्यावर तो घरी आला आणि म्हणला, घरात एरझाऱ्या घालतोय, मैं नहीं जाऊंगा, मैं नहीं जाऊंगा. कुठं, नरकाला. मग कुठं जायचंय नाही जाऊंगा म्हणल्यावर सुटणार आहे का नरक. आणि मग त्याची व्यथा बघून ती गेली समोशरणात चेलना. आणि त्यावेळेस तिने महावीरांना विचारलं भगवंतांना की म्हणली याच्यातून मला उपाय सांगा. मग त्यावेळेस ठीक आहे म्हणले भगवान. आणि त्यांनी काय केलं, तिला सांगितलं 3 काम करून ये फक्त. कुठले कुठले, मावशीला इथं घेऊन यायचं. हा बरोबर, त्यांची मावशी होती ती. महावीरांची पूर्वाश्रमीची जी मावशी होती ती सांगितलं, ती त्यांच्या दर्शनाला येत नव्हती. त्यामुळे तिला सांगितलं फक्त एकदा तिला समोशरणात आण, जर तू हे करू शकशील तर श्रेणीक नरकात जाणार नाही. मग तिला आनंद झाला, एवढी सोपं मार्ग आहे म्हटल्यावर ती गेली पकडून आणायला तिला. पहिल्यांदा चांगल्या रीतीने बघितलं, प्रयत्न करून सैनिकांकडनं निरोप पाठवला, दासीकडनं बोलवलं. ती म्हटली मी येणार नाही. शेवटी स्वतः गेली आणि पालखीत भरवून तिला जबरदस्ती आणलं आणि काहीतरी वेगळंच कारण सांगितलं तिकडे इकडं जायचं आहे म्हणून. आणि जेव्हा त्या समोशरणाच्या दाराशी आल्यावर तिला कळलं आपल्याला समोशरणात नेत आहेत, तर तिने काय केलं, स्वतःचे डोळे फोडून घेतले की मी तिथं त्याला काय बघायचं आहे, त्याला तर मी माझ्या अंगाखांद्यावर खेळवलं आहे आणि मग मी त्याला कशाला बघू, त्याचं कशाला दर्शन करू. तू मला इथं जबरदस्ती आणलं आहे म्हटल्यावर तिने स्वतःचे डोळे फोडले पण दर्शन केलं नाही. मग त्यावेळेस तिला फार काय म्हणायचं हेल्पलेस वाटलं की आपण आता श्रेणिकाला कसं वाचवायचं. कारण भगवंतांनी सांगितलं तिने एकदा दर्शन केलं तरी सुद्धा श्रेणिक वाचेल, पण नाही वाचली, म्हणजे नाही मार्ग निघाला त्यातून. मग दुसरा उपाय सांगितला. काय दुसरं,
ते चिंगूस माणूस असतो कोणतरी त्याला चिंगूस. चिंगूस. दान करायला लावायचं ना. हा, ती ही असती, दासी असती. आणि दासीकडनं दान करो, एकदा दान करून आण म्हणून सांगितलं. पण ती दासी काय केलं तरी सुद्धा पैसे देत नसती. आणि मग तिला पहिल्यांदा समजावून सांगितलं, दानाचं महत्त्व सांगितलं. ती म्हणली नाहीच, मला इच्छाच नाही आणि मी करणारच नाही, माझ्याकडे पैसा पण नाही आहे. शेवटी तिच्या हातात पैसे दिले आणि तिला सांगितलं हे दान कर. नाही करत म्हणल्या, तिच्या हातातनं द्यायला लावलं जबरदस्ती. तर ती पठ्ठी किती शाणी होती, ती म्हणाली हे राजाचे पैसे तुम्हाला दिले. म्हणजे ते माझं काहीच नाही ना त्याच्यामध्ये. हा, मग दान तिच्याकडनं झालं कसं म्हणायचं. इकडून उचलून तिथं ठेवल्यावर तिच्याकडनं भाव करवायचे होते, पण तिने ते भाव सुद्धा केले नाही. आणि मग तिथं पण सांगितले भगवान बघ तू त्यांना बदलू शकली नाही, मी ह्याला कसं बदलू. म्हणजे हां मग तेच की तुमचं दान झालंच नाही ते. हां बरोबर आहे. दुसऱ्याचं धन तिसऱ्याला देताना आपल्याला कशाला पुण्य लागणार, फक्त आपण मेसेंजर आहे मध्ये ट्रान्सफर करणार आहे. हां, भाव आपले जोडलेत की असं ते करतायत योग्य आहे, आपण करायला पाहिजे, ही भावना असेल तर त्याचंच पुण्य आहे शेवटी. म्हणून तर सांगितलं होतं तिच्याकडनं दान करो, पण तिने ते भाव सुद्धा केले नाहीत आणि दान तर करायचं लांबच. मग तिथं पण सांगितले भगवान बघ तू तिला बदलू शकली नाहीस तर कसं श्रेणिकाचं नरक चुकणार. मग तिसरं एक घटना सांगितली. तिसरं काय, कसाई असतो आणि त्याला एक दिवस त्यांनी म्हणजे हे करायचं नाही ना, म्हणून त्याला तुरुंगात टाकतात. पण तिथं तो मातीच्या करतो गाई आणि तिथं ते एक कसाई असतो खाटीखानावाला. तर भगवंतांनी सांगितलं तिला की या राज्यामध्ये असा तो खाटीक आहे की जो एका दिवसात 500 म्हशी मारतो. मग तू काय कर, त्याच्याकडनं फक्त एक दिवसाचं पाप थांबव तर वाचेल नवरा तुझा, जाणार नाही. मग तिने काय केलं, पहिला साम दाम दंड सगळ्या रीतीने त्याला समजवलं, पण तो म्हटला नाहीच, मला ते केल्याशिवाय भागच काय, माझं कामच नाही किंवा मी करणारच. तुम्ही काय, ती म्हणाली तुझ्या एका दिवसाचं सगळं धन मी राजकोषातून देते किंवा तुला महिन्याचं तुझ्या आजीवनपर्यंतचं मी तुला राजकोषातून खजिना देते. पण तरीसुद्धा तो म्हणला नाही, मी माझं काम सोडणार नाही. शेवटी त्याला उचलून पकडून आणलं, आज्ञा मोडतो राजाची म्हणून नेऊन त्या जेलमध्ये टाकलं. आता कसं करणार आहे, करवेल बाहेर जाऊ देत कोणाकडनं तर, पण त्याच्याकडनं घडणार नाही ना. त्यामुळं चेलनेला आनंद काय, आता ह्याच्याकडनं एक कार्य तर चुकलं. पण त्यांनी काय केलं, मातीच्या म्हशी केल्या 500 आणि मारल्या तिथं कुठं जेलमध्ये बसून. काय झाले, ते पिठाचा कोंबडा करा नाहीतर मातीचे म्हशी करा. मारल्यावर त्याचे भाव जे होते ते हिंसेचे होते. त्यामुळं तिथं पण सांगितलं त्याकडनं हिंसा त्यांनी ती रोखू शकली नाही. आणि मग जाऊन कशामध्ये, हां तेच ना, ते त्यांनी काय सांगितलं मला नाही माहिती. म्हणजे ते कोंबड्यामध्ये, हां म्हणजे त्या कोंबड्यात त्यांनी जसं प्राण ओतले ना, आणि मग ते त्याच म्हणजे विचार केला नुसतं की हा पिठाचा नाही आहे, कोंबडा आहे असं, आणि मारलं त्याला, तर तरी सुद्धा ती हिंसा झाली होती त्याच्याकडून. आपण त्या स्थापना सगळ्यात करतो, धनामध्ये मुलामध्ये सगळ्यामध्ये प्रत्येक पर्यायामध्ये आपण स्थापना करतो आणि मोडतोय म्हणजे असं. हां ती पण हिंसा आहे. म्हणजे तुम्ही पण काय करताय, तुमच्या जीवाला सगळ्यामध्ये ठेवताय ना, तर ती पण तुमच्याकडनं स्थापना होतीये. आणि जे काय त्याच्याद्वारे तुमच्याकडनं घात होतोय किंवा तिथं अवहेलना होतीये बाहेर, तर तो आत्मघात झाला तुमचा. म्हणून सांगितलं जीवाला जीवामध्ये ठेवा. हेच आपण काल बघितलेलं सगळं की अस्तित्व परामध्ये ठेवलंय आपलं सगळं. धनामध्ये अस्तित्व मानताय ना, तर ते सांगतायत की स्वतःचं अस्तित्व स्वतःमध्ये पहा तर आत्मघात थांबला, हिंसा थांबली तुमच्याकडनं. जी भाव हिंसा आहे तीच सगळ्यात जास्त आपल्याला दुःखाला कारण आहे.
उत्पत्ती न होणं म्हणजेच अहिंसा आहे. त्याला म्हणजे हा भाव पडलेला आपण स्थापना त्यामध्ये केल्यामुळं आत्मघात. बर. म्हणजे जेव्हा रागद्वेष उत्पन्न झाले त्यावेळेस तिथं त्या परद्रव्यामुळं मला रागद्वेष झाले हे मानलं आणि त्या परामध्ये आपली स्थापना केली, तीच हिंसा झाली. आणि मग जेव्हा रागाची उत्पत्ती परामुळं होती म्हणतोय त्यावेळेस तिथं आपण स्वतःचा घात केलाय, कारण राग भावच आत्मघातक आहे. आणि जिथं म्हणून सांगितलं की रागद्वेष जिथं थांबले तिथं भाव हिंसा थांबली आणि मग तिथं तो अहिंसक झाला. काय फक्त भाव लक्षात आला काय. तुम्ही सांगायला सगळं, मला काय येते त्यातलं. तुम्ही सांगून तो उघड झाला बस. म्हणजे तुम्ही सांगितलं तरी तसं व्हायला पाहिजे हो आपल्याकडनं, पण भाव हिंसा रोकायला पाहिजे तर आपण कशी आपली होती ती सुरक्षा भावना करणार. आपल्याकडनं. स्वीकार फक्त, कारण देवाची दिव्यध्वनी काय खोटी ठरणार नाही, बदलणार नाही, काय त्याच्यात मागं पुढं होणार पण नाही. ती निमित्त करून सांगितलं, हा, परंतु फक्त आहे तो वेळ तिने आता आपल्या रीतीने जेवढं शक्य आहे तेवढं तिने साधनेमध्ये त्याला प्रवृत्त करायला पाहिजे होतं, त्याचं स्थितीकरण करायला पाहिजे होतं. ह्याच्यापेक्षा वेगळं काही करू शकत नाही. होणार नव्हते त्याचे तसे काय देवगतीला जाण्यायोग्य, मनुष्यगतीला जाण्यायोग्य भाव किंवा त्याकडनं क्रिया होणार नव्हत्या. तरी सुद्धा आपण त्याच्या विरुद्धच कार्य करायला जातो मग, कारण त्याला जायला नाही पाहिजे. हां, मग जेव्हा समजलं ना त्याच्यानंतर सुद्धा ते जेव्हा म्हटलं की म्हणून की त्याला मुनींचं सानिध्य मिळालं, उपदेश मिळाला, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, शाईक सम्यक्त्वापर्यंत गेला. त्यामुळं आयुमध्ये फक्त घात झाला, जी स्थिती पडली होती ती कमी झाली एवढंच, पण शेवटी नरक चुकलं नाही. कोण कोण कुठं कुठं जाणार आहे माझ्यासमोर बसलेले, आपली गती, आपले भाव जाणा आणि त्याच्यावरनं आपलं भविष्य समजून घ्या. सगळे तुम्ही ज्योतिषी होणार एका समयात. दिव्यध्वनीत सांगायची पण गरज नाही आहे, सगळं आपल्या समोर आहे, आपणच देव झालोय. आपल्याला सगळं समजणार आहे की आपण कुठं जाणार आणि कुठं नाही. मग आपली गती सुद्धा जर दुर्गती मिळू नये असं वाटत असेल तर पुरुषार्थ असा करा की कुठल्याही परिणामात आपला घात होऊ नये, हिंसा होऊ नये. आपल्या गतीत राहिलो ना, आपल्या आपल्या जीवामध्ये वाटले सगळे स्वभावामध्ये राहावा तर तेच सगळ्यात सुरक्षित स्थान आहे. सोपा उपाय आहे. बाहेरच्या दुर्गती होऊ नयेत म्हणून किती प्रयत्न केला तरी संसार करतोय आम्ही, मग आम्हाला तिथं संसारामध्ये होते रागद्वेष असं ते म्हणते. त्यामुळं मग तिथं आम्ही सोडून तर देत नाही ते. मग प्रत्येक ठिकाणी फक्त उपादान बघा एवढं सांगितलं. आपण निमित्ताकडं लक्ष द्यायला जातो आणि तिथं तेच आपल्याला जास्त त्रास देणारं आहे. म्हणून मीच माझ्या परिणामांचा करता आणि भोगता आहे. बरोबर, मीच माझ्या सुखदुःखाचा उपादान करता आहे. मग तिथं बाहेर मला काय कोणाला बदलवायला जायचं नाही किंवा त्या निमित्तापासून दूर पळायचं नाही, सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून जिथं ते सांगितलं आता की मी कुठल्या त्या एका मुलीने काय केलं, सासरच्या लोकांचा त्रास व्हायला लागलं किंवा माहेरी जाऊन राहिली. मग माहेरी पण राहिल्यावर तिथं भाऊजाई आली होती. भाऊजाईबरोबर किती दिवस राहणार असं पटे ना तिथं पण. मग आता मला स्थानच नाही राहिलं म्हणून तिने आत्महत्या केली. मग काय झालं सांगा, इथल्या लोकांचा एवढासा त्रास सहन झाला नाही म्हणून तिने ह्या संयोग तोडण्याचा प्रयत्न केला. आता पडली कुठं जाऊन, नरकामध्ये. कसा संयोग आहे आता, आता कुठं जायचं तिथून. मला इथले लोक पण नाही चांगले वाटत. कुठं जाऊ शकतो, कमीत कमी 10,000 वर्ष तिथं राहावं लागणार. इथं किती होता 100 वर्षातलं, पण आता लग्न झाल्यानंतरचं संयोग आलेला ते पण किती 5-7 वर्ष झाले असतील तेवढंच. एवढ्या काळाचा जर संयोग तुम्हाला सहन नाही झाला, तिथं मिनिमम 10,000 20,000 वर्ष, जाऊ दे 10,000 20,000 तर कमीच झाले, 84,000 वर्षाचं आयुष्य मिळालंय क्षणिकाला. इतक्या उत्कृष्ट पुरुषार्थानंतर, क्षाईक सम्यक दर्शनानंतर. आणि आपण कुठं जाणार आहे, लाख वर्षाच्या पुढंच आयुष्य मिळणार. तुम्ही पडणार आत्ता जर नरकात तर तुम्ही कुठल्याही परिणामांनी जावा तरी सुद्धा मिनिमम आयुष्य तुम्हाला मिळणार तर 1,00,000 वर्ष. आता किती दिवस कसं संयोगापासून पळणार आणि किती दिवस रडणार. म्हणून आहे त्या प्रसंगामध्ये स्वीकारणे आणि स्थिरता ठेवणे खूप आवश्यक आहे. म्हणून आज सकाळी मी सगळ्या अष्टकामाच्या प्रत्येक अर्घ्याला हेच जाप केले. निर्मोह शांत आहे,
निर्मळ शांत स्वभावी आहे, मी प्रशांत स्वभावी आहे, अक्षय अखंड शांत स्वभावी आहे. कुठे शांत स्वभाव आपला जाणार आहे का? अशांती बाहेरून येत नाही. मला माझ्यात अशांती नाही करायची. जे काय आहे तर स्वभाव माझा जाणला तर मला शांती आहे. हो. बरोबर आहे की. तेच म्हणूनच म्हणतात ना, प्रथमाने युगातून सगळ्यात जास्त बोध होण्यासारखं आहे. बोधी समाधीचं निमित्त आहे ते. पण त्याच्यातून पण तत्वाकडे जायला पाहिजे. त्या गोष्टींना धरून बसतो आपण तर होणार नाही. आणि तत्वातून म्हणजे आपल्याला प्रयोजनभूत काय आहे हे समजायला पाहिजे, धरायला पाहिजे त्याला, तर ते उपयोगी आहे. हो. निर्दोष स्वभावाला जाणं निष्पाप आहे, अशुभ कर्मरहित आहे, असाता कर्मरहित आहे, नित्य चेतन शांत स्वभावी आहे. मी आहेच. ओम विसर. नमो हरिहंता.